ए कसुरी, ये 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 आजपासून या घरामध्ये तुझ्या विरोधात कुणी पण बोलणार नाही। एक जरी माणूस तुझ्या विरोधात गेला ना या घरात फोडून टाकीन। काय मी तुझ्याशी जे काही वागले पर काय आज माझ्या भाईसाठी, फक्त माझ्या भाईसाठी तू तुझ्या बापाचा विरोध पत्करून इकडे आलीस। काय मी जे काही वागले त्याच्यासाठी तुझी माफी मागायला तयार आहे। मम्मी तुम्ही नका माफी मागू, मोठे आहात तुम्ही। नाही 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 नाही, तुझं मन मोठं कर। काय माझा नवरा चांगल्या मार्गावर यावा हे समजवण्याचा प्रयत्न करायला तुझा बाप गेला आणि जे काय घडायचं ते घडलं। वाईट ते वाईटच, पण तरी बी फक्त कस्तुरी काय आमच्यासारख्या माणसांना, म्हणजे आम्ही जे कोणी असू ते, त्यांना तूच माणसात आणू शकतीस। त्यामुळं फक्त तुझ्यासाठी सोडली। शिवा, हाँ मम्मी, वेगळं सांगायचं का? आणि वाटलंच तर आम्ही सगळे बर का, सगळे तुझी आत्ता हित माफी मागू। माफी प्लीज तुम्ही असं नका करू। नाही, तुला प्रश्न पडला असेल हे सगळं खरं आहे का नाही, 100% खरं आहे बर का। पण कस्तुरी, आज तू माझ्या पोराबरोबर लग्न करायचं। मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला सगळ्यांना। काय? हे बघ कस्तुरी, जे काही मनात असेल ते खरं खरं सांगून टाक, बोल, मन मोकळं कर। बाबांनी लग्न ठरवलं माझं। आणि मी होकार दिलाय। आता बोल, झालं? गेली का पोरगी हातातून? पण तुला असं जाता येणार नाही, कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेस तू, कळलं का? मम्मी मी फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय म्हणून नाही, तर तुम्हाला शब्द दिलाय आणि काकांना माझी गरज आहे म्हणून इकडे आले।
बाबांशी भांडून आले माझ्या, आणि मी कॉन्ट्रॅक्ट मोडत नाहीये. कारण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं कुठेही लिहिलं नाहीये की मी कुणाशी लग्न करायला पाहिजे आणि कुणाशी नाही. सौरभ, माझ्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता. कस्तुरी, असं नको करू बाळा. हा, अगं सौरभशी लग्न करून जेवढी सुखी होशील ना तेवढी दुसऱ्या कुणाशी लग्न करून होणार नाही. तू, मी सांगते. आत्या, तुम्ही आमच्या दोघांसाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू नाही शकत, आणि त्याच्यासाठी खूप थँक्यू. पण मला खरंच माफ करा. मला सौरभशी लग्न नाही करता येणार. मी बाबांना शब्द दिलाय तसा. अगं कस्तुरी, पण आत्या थांब. थांब. लग्न करायचंय ना तुला कस्तुरी? कर. पण तुला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील त्याआधी. तू मनापासून ह्या लग्नाला तयार झालीस? हो. अच्छा, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, बरोबर? सौरभ, प्लीज, हे सगळं बास झालं आता. आणि कितीही काही झालं ना तरी आपला भूतकाळ आपली पाठ कधीच सोडणार नाही. अगं हो, म्हणून भविष्याचा विचार करायचाच नाही असं नाहीये. असं कसं सोडून द्यायचं? तू मला शब्दांमध्ये नको अडकूस, प्लीज. ठीक आहे, मला सांग, कोण आहे मुलगा? कोण आहे? राजबिंडा, रुबाबदार, घरंदाज, आणि मुख्य म्हणजे ना ह्याच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. कधी कोणाशी भांडण नाही, काही नाही. त्यांचं स्वतःचं मुंबईत घर आहे. त्याच्या वडील आहेत ना, बिझनेस करतात, आणि हा मॅनेजमेंटचा कोर्स करतोय. कोर्स पूर्ण झाला ना हा परदेशात जाणार आहे. आणि तू काय बोलला होतास? सौरभपेक्षा चांगला मुलगा शोधूनही सापडणार नाही, पण त्यापेक्षा कैक पटीने चांगला मुलगा मी माऊसाठी शोधलेला आहे, आणि हाच मुलगा माऊसाठी योग्य आहे. याचं मी तिच्याशी लग्न लावून देणार. बाबा, थोडी घाई नाही होत? कसली काय? म्हणजे माऊने अजून त्याला बघितलं नाहीये, त्याच्याशी बोलली नाही, आणि तुम्ही डायरेक्ट लग्नाची तयारी करताय? तुझा ना माझ्यावर अजिबात विश्वासच नाही बघ. तो जन्माल्यापासून आतापर्यंत त्यानं काय काय केले याची सगळी माहिती मिळवली, सगळी कुंडली काढली आहे मी, आणि हाच मुलगा आपल्या माऊसाठी योग्य आहे. आणि माऊसाठी ना मी आतापर्यंत जेवढे निर्णय घेतलेत ना ते सगळे योग्य होते, आणि हा पण योग्यच असतो. मी काय म्हणते, एकदा माऊशी बोललो असतो तर? कशाला? आपल्याला होतं का असं? आपण लग्नात पहिल्यांदा एकमेकांना बघितलं होतं, तरी आपला संसार चांगला चाललाच आहे ना. मग माऊचं पण असंच होईल. हो, पण हा, थांब, फोन दे इकडे. मी आता गुरुजीला फोन करतो आणि पत्रिका जुळतात का नाही ते बघतो. अहो, तुम्ही सगळं सांगितलं पण मुलाचं नाव नाही सांगितलं. माहिती नाही. काय? हा, म्हणजे अजून काही ठरलेलं नाही. बाबा मुलगा शोधतायत, आणि बाबांनी एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. पण लग्न झालं तरी मी येत राहीन ना भाईंच्या ट्रीटमेंटसाठी. डोळ्यातलं पाणी पुस. तुझी मम्मी जित्ती हाय अजून. कस्तुरी, तुला आतापर्यंत मी खूप चांगलं ओळखलंय. मला माहिती आहे हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध चाललंय, आणि
तुझ्या मनाविरुद्ध तू लग्न केलंस ना तरी मला माहिती तुझं माझ्यावरच. सौरभ बास ना प्लीज. आणि मी सांगितलं ना आताच, माझं लग्न झालं तरी मी भाईंच्या ट्रीटमेंटसाठी येत जाईन रोज. स्वतः ह्याच्यावर वाद नको प्लीज. आणि माझी एक शेवटची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. आपल्या 2 घरांमधली दुश्मनी कालपर्यंत चालू होती, पण प्लीज आता आपण ती थांबवूया. भविष्यात याचा कुणाला काही त्रास होता कामा नये. येते मी. थांब. रोज तवाच येशील जेव्हा या घरातनं बाहेर जाशील. मम्मी इतका वेळ तुला नीट समजावून सांगती कळत नाही भाई. मम्मी हे काय करतेस? जे करायला पाहिजे तेच करती. नीट भाषा समजत नाही ना हिला. शिवा सांगितलेलं काम कर जा. हा घेऊन येतो ना मम्मी भटजीला. पटापट. हा हा. विश्वास कला कामाला लागा आपापल्या. हे काय करताय मम्मी तुम्ही? आता तू या घरातनं जाणार ते म्हणजे सौरभशी लग्न करूनच. आत्ता आणि हित. मम्मी हे चुकीचं आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय आणि हा मम्मीचा कायदा आहे. त्या पोराचं नाव नाही माहिती या पोरीला आणि ही लग्न करायला निघाली बाय. भूषण देसाई. भूषण देसाई. गुरुजी त्या मुलाचं नाव भूषण देसाई आहे. काही झालं ना तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. हे बघ तू एवढा चिडू नकोस. तुला माहिती नाही यांचा स्वभाव. मी पण त्यांचा मुलगा आहे. बघतो कसं लग्न लावून देतात ते. मी बोलते त्यांच्याशी. मी बोलते त्यांच्याशी. मी सांगते त्यांना हे माऊला समजाव. मला नको समजाव. तू का चिडतोयस? आता फक्त त्यांनी फोटो दाखवलाय आणि गुरुजींना फोन करायला गेलेत. मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आता तो मुलगा आणि घरी उद्या आहे. उशीर झाला तर काय करायचं? माऊचं लग्न लावून द्यायचं कोणाबरोबर? अरे हे बघ आई, फक्त बाबांमुळे काल माऊ लग्नासाठी तयार झाली. मला माहिती आहे ते, पण यांच्या हट्टापुढे आपण काय करणार? म्हणजे आपण नेहमी शांत बसायचं का? पण माऊचा काय दोष आहे यात? हे बघ आई, माऊचं खूप प्रेम आहे सौरभ सरांवर. मला माहिती आहे, पण मला काहीच सुचत नाही. मी काहीतरी मार्ग काढते. मला 2 दिवस दे. हे बघ, तू 2 दिवस घे नाही तर 4 दिवस घे. तुझ्याने काही नाही झालं ना तर मीच मार्ग काढ. हे बघ आई, माऊ आहे ना आतापर्यंत खूप सहन करत आले, नेहमी मन मारत आले. यार मला पण आहे ना तिला भाऊबीजला रक्षाबंधनला काहीच देता आलं नाही आतापर्यंत. पण तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आहे ना मी काहीतरी देणार बघ तिला. तिच्यासाठी मी काहीतरी करणार बघ. हे बघ, तू कर तिच्यासाठी, पण आत्ता काही करू नकोस. चला 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 तयारी लागा. चला चला. कसली तयारी? गुरुजीला फोन केला होता, त्यांनी बघितली पत्रिका. ते म्हणाले सगळं एकदम उत्तम आहे, हा मुलगा योग्य आहे. आणि माऊ कशी नाही आली अजून? 3 तासात येते म्हणली होती, अजून आली नाही.
मी बघू का? तू थांब, मी बघतो. तू थांब. मम्मी मला हे पटत नाहीये. तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावणं हे चुकीचं आहे. मला मान्य नाही. आणि तिचा बाप हिच्या मनाविरुद्ध लग्न लावतोय हे बरोबर आहे बाई. त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. काय बी फरक नाही. आता काय झालं तरी ही लग्न लावूनच हिकडनं जाणार. मम्मी असं करू नका. हे सगळं बाबांना कळलं ना तर त्यांना कळेपर्यंत लग्न झालेलं असेल. मी बाबांशिवाय लग्न करू शकत नाही. कशी करत नाही तेच बघते ना. मम्मी प्लीज तुम्ही जरा समजून घ्या ना. मी माझ्या बाबांना शब्द देऊन आले की मी फक्त तिकडे जाईन, भाईंची काळजी घेईन आणि सरळ घरी येईन. आणि आता हे सगळं जर कळलं ना बाबांना तर कळलंच पाहिजे. कळलंच पाहिजे. सत्य हे नेहमी बाहेर येतच. काय बरोबर आहे ना सौरभ? मम्मी आणला भटजी. शाबास. चला पटापटा कामाला लागायचं. लग्न नीट लागलं पाहिजे. घरात असलं म्हणून काय झालं? कुणाचं लग्न आहे माहितीये ना? छोटाबाई ही नवरी. कळलं का? हात पटापट, मंत्र सावकाश. चला कामाला लागा. हो, अगदी 5च मिनिटात तयारी करतो. चला चला लागा कामाला पटापट. ए शिवा, हवन कुंड कुठे? आणता ना पुरा आणता मम्मी. आणतायत? तुझी चित्ता जाईन हिथं आणि फेरे घ्यायला लावीन पोरांना. कळलं का? नाही मम्मी लावतोय ना फोन. लावतोय. आवरा पटापट. हो, नवरी मुलीला घेऊन या. बोलवायला कशाला पाहिजे? हिथं उभी आहे ना. ए जाग. सौरभ अरे तू बोल ना काहीतरी. मी नाही करू शकत हे लग्न. करावं लागन. कळलं का? तुला विचारलं नाही. करावं लागन. ए विश्वास, कामाला लागा पटापटा. व्हिडिओ रेकॉर्डिंग कर रे. सगळं नीट शूट झालं पाहिजे. कळलं का? कला बघा. सामान सगळे का? काय लागतंय भटजीना? हो काय लागतंय तुम्हाला? बाहेर पोरांना उभं करायचं, नीट उभं करायचं. कोणी वेळ आत आलं नाही पाहिजे. मम्मी बस. बस झालं. काय पोरकटपणा लावलाय? या असल्या तुमच्या मारामारीमुळे, गुंडगिरीमुळेच मला लाज वाटायची सांगायला की माझे बाबा भाई आहेत. मम्मी, कोणाला तरी अडचणीत आणून स्वार्थ साधायचं एवढंच माहिती आहे तुला. आणि हे लग्न म्हणजे काय तुझा कॉन्ट्रॅक्ट वाटलाय तुला की तू बंदुकीचा धाक दाखवशील आणि लोक साईन करतील? हे सगळं तुझ्यासाठी करते मी सुरू. बास हा मम्मी. किती खोटं बोलशील? किती खोटं बोलशील? मला काही कळत नाही. तू हे लग्न करतेस कारण तुला कस्तुरीच्या बाबांना धडा शिकवायचा आहे. म्हणून तू कालपर्यंत लग्नाला तयार नव्हतीस, पण आज तयार झालीस. हे लग्न करून तुला वाटेल की तू जिंकलीस, पण हा तुमच्या सगळ्यांचा मूर्खपणा आहे. पण बासा आता. खूप दिवस गप्प राहिलो, पण ह्या पुढे कस्तुरीला त्रास झालेला मला चालणार नाही.